सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो नाव या टीमचं मी डिस्क्रिप्शन एका वेगळ्या पद्धतीने देतो. सो ही टीम ऑक्शन टेबलवर आली किंवा ऑक्शन टेबलवर यायच्या आधीसुद्धा टीमपेक्षा द ओनर लास्ट इयरपासून ओनर वॉज वे मोर इन न्यूज रादर दॅन द टीम. ही टीम जेव्हापासून त्यांनी आय पी एलमध्ये स्टार्ट केली आहे त्यांची जर्नी, दे हॅव बीन वन ऑफ द गुड अँड कन्सिस्टंट टीम. व्हेरी कन्सिस्टंट खरंच होती टीम जेव्हा त्यांचा कॅप्टन होता के एल राहुल. सो यू गेस्ट इट राईट, इट इज गोना बी एल एस जी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एल एस जीची ओव्हरऑल रिव्ह्यू घेणार आहोत, त्यांची प्रॉबेबल 11 काढणार आहोत. सो खरं सांगायचं, ऑप्शन वॉज वे मोर इंटरेस्टिंग जेव्हा के एल राहुल दिल्लीमध्ये गेला आणि दिल्लीमधनं पंत इकडे आला. सो दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट क्रेझिएस्ट मूव ऑफ दॅट ऑप्शन. सो लेट स्टार्ट. So this is the first portrait which was released last week आणि this is overall the team. मी अजून डिटेलमध्ये जाणार आहे, पण हे मला खरं पोस्टर खूप आवडलं म्हणून मी हे या व्हिडिओमध्ये शेअर करतो आहे. सो खूप भारी केलं आहे पोस्टर. सो आता खरं सुरू करू. सो आता दिस इज एल एस जी स्क्वॉड आफ्टर द मेगा ऑक्शन. सो अब्दुल समाद, एडन मार्क्रम, आकाशदीप, आकाश सिंग, अर्शिन कुलकर्णी. ओव्हरऑल दीज आर द प्लेयर्स. ओव्हरसीजमध्ये शेमार जोसेफ घेतला आहे, द वेस्ट इंडिज फास्ट बॉलर. मिचल मार्श घेतला आहे नवीन. अजून निकोलिस पुरन होताच. अजून एडन मार्क्रमला त्यांनी ॲड केलं आहे फ्रॉम हैदराबाद. आणि द बिगेस्ट बाय आय वुड से द ओजी बाय ऑफ द लखनौ फ्रँचाईज फॉर दिस इयर वॉज रिषभ पंत. सो रिषभ पंत जेव्हा गोयंका द ओनरशी भेटला तेव्हा खूप कॉन्ट्रोवर्सीपेक्षा खूप लाईमलाईटमध्ये आलं. ते खूप चर्चा वगैरे झाली. ही काइंड ऑफ रोस्टेड सम टीम्सपेक्षा काहीतरी मोमेंट झाली आहे. मला पण नीट लक्षात नाही, खूपच आधी झाली होती. लाईक जेव्हा ऑप्शन झालं तेव्हाचीच होती आय गेस. सो नॉट शुअर. सो दिस इज ओव्हरऑल द स्क्वॉड. आय वुड से असं वाचून नावं मला तर एकच आहे की असं मिक्सचर आहे स्क्वॉडमध्ये, बट द बॅलन्स इज नॉट दॅट गुड. त्यांच्याकडे आता के के आरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये खूप काही लूप होल्स नव्हते, पण हिअर फॉर लखनौ देर आर क्वाईट अ बिट ऑफ कन्सर्न्स आय वुड से. की फर्स्ट इज द ओपनर स्लॉट, जो मी आता पुढे जेव्हा मी प्रॉबेबल 11ची स्लाईड दाखवेन तेव्हा दिसेलच. आणि दुसरं इज लॅक ऑफ एक्सपिरियन्स स्पिन डिपार्टमेंट. सो दिस इज द प्रॉबेबल 11. सो मी फर्स्ट जो पॉईंट आऊट केलं ओपनिंग स्लॉट, तर मी इथे आयुष बदोनीला ओपन करायला हे केलं आहे, कारण दुसरा कारण ऑप्शन नाही आहे. आणि त्यांना जर ऑप्शन हवा असेल ओपनरचा तर दे हॅव टू गो फॉर अ यंगस्टर. मी खरं आधी अर्शिन कुलकर्णीला फर्स्ट स्पॉटला घेतलेलं टू ओपन, बट समहाव नाही बरोबर वाटलं, कारण थोडं इतका पण इनएक्सपिरियन्स्ड. खरं खेळला आहे तो 1-2 मॅचेस, बट स्टील. सो ओपनिंग स्लॉटचा एक मेन मुद्दा आहे त्यांचा. अजून एक नवीन इशू म्हणजे जो त्यांचा मेन पेस अटॅक आहे, आवेश खान, मोहसिन खान आणि मयंक यादव. या तिघांचंही अजून एन सी एकडनं, म्हणजे हा मी व्हिडिओ अजून 1 आठवड्यापूर्वी करतो आहे, एन सी एकडनं अजून तरी त्यांचं काही फिटनेसबद्दल आलं नाही आहे. सो त्या दोघांना तरी मी काही कन्सिडर केलं नाही, पण आवेश खानला केलं आहे, कारण काही रिपोर्ट्स असे होते की आवेश खान इज फिट अँड ऑल दॅट, म्हणून त्याला आवेश खानला मी या 11मध्ये ॲड केलं आहे. सो तुम्ही जर आता 11 बघाल, जो फोर्थ जेव्हा पंत येतो, पंत, निकोलिस, डेव्हिड मिलर आणि मग शाहबाज अहमद. सो हा जो हे 3 प्लेयर्सचा जो एरिया आहे ना, पंत, पुरन आणि मिलर, या तिघांवरच मेन आहे टू स्कोर. कारण सगळ्याच स्क्वॉडमध्ये दे हॅव ओनली ऑप्शन ऑफ मिचल मार्श, पण ओव्हरसीजला पण त्यांच्याकडे तितकेच कमी ऑप्शन्स आहेत फॉर बॉलिंग. त्यांच्याकडे फक्त बॉलिंग म्हणून शेमार जोसेफच ओव्हरसीज आहेत. त्यांनी मुळात किती 6 ओव्हरसीज प्लेयर अख्ख्या स्क्वॉडमध्ये घेतले होते. सो ओव्हरसीज प्लेयर पण कमी आहेत. अजून इथे एक अब्दुल समाद, जो मी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ठेवला आहे, तोसुद्धा एखाद्या वेळेस ओपनिंग स्लॉटला जाऊ शकतो, किंवा मे बी मिचल मार्शला ते फर्स्ट इनिंग असेल तर रेस्ट करून मग शेमार जोसेफला सेकंड इनिंगला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आणू शकतात. सो दीज आर द प्रॉबॅबिलिटीज. आणि दुसरा पॉईंट इज स्पिन अटॅक. सो शहबाज अहमद आणि रवी बिश्नोई हे दोघंच मेन प्रॉमिनंट स्पिनर आहेत, आणि आयुष बदोनी एक थोडाफार टाकतो स्पिन,
एडन मार्क्रम पण थोडंफार टाकतो. पण जसं लास्ट सीझन दे हॅव कृणाल पंड्या, म्हणजे कृणाल पंड्यानी कशी एक बॅलन्स टाईप ऑफ आणला होता त्यांच्या टीममध्ये फॉर स्पिनिंग, तसा इथे थोडा जाणवतो आहे की लॅक करतो. अजून दे ऑल्सो हॅव हंगर गेकर, ज्याचं मी नाव इथे ॲड केलं नाही आहे, बट ही कॅन ऑल्सो प्ले अ गुड रोल. तो फास्ट बॉलिंग पण करतो. आणि एक इम्पॉर्टंट स्पिनर किंवा एक अपकमिंग स्पिनर त्यांचा आहे तो एम सिद्धार्थ म्हणून आहे. त्यांनी मागच्या सीझनला डेब्यू केला होता आणि खूप चांगली बॉलिंग केली होती. सो तो पण एक ऑप्शन आहे फॉर देम. पण तो आय गेस बॅटिंग नाही करत, तो असा प्रॉपर स्पिनरच आहे. सो दीज आर अ फ्यू फॅक्टर्स. पण लखनौचं मी सांगतो, लखनौ अशी मला पर्सनली दे आर नॉट क्वाईट स्ट्रॉंग असं मला वाटतं आहे, की काही गोष्टी अशा इनकम्प्लीट वाटत आहेत या टीममध्ये. सो एकदा जस्ट प्रॉबेबल 11च्या इथे ग्रो थ्रू करू आपण. आयुष बदोनी, एडन मार्क्रम, आर्शिन कुलकर्णी, रिषभ पंत, निकोलिस पुरन, डेव्हिड मिलर, शाबाज अहमद, आकाशदीप, आवेश खान, शेमार जोसेफ आणि रवी बिश्नोई. इम्पॅक्ट प्लेयर मिचल मार्श, मोहसिन खान, मयंक यादव, अब्दुल समाद. सो द की टू सक्सेस फॉर लखनौ इज हे त्यांचे तिघंही पेसर जे आहेत, मयंक, मोहसिन आणि आवेश, दिस शुड बी फिट टू प्ले. ते जर फिट राहिले तर त्यांचं पेस युनिट एकदम क्लास होतं आहे. त्यांनी आकाशदीपला आहे तर त्याच्यामुळे आत्ता तरी इट्स लुकिंग क्वाईट गुड. म्हणजे या दोघांचा जरी ॲब्सेन्स असला तरी थोडंफार हे होऊ शकतं यांचं बॉलिंग युनिट. सो ओव्हरऑल अजून म्हणायचं तर एक्सपिरियन्स पण मेन चौघांवरच आहे ह्यांचा, लाईक एडन मार्क्रम, पंत, पुरन आणि मिलर. सो असं कोणी मॅच विनर म्हणण्यापेक्षा असं डिपेंडेबल म्हणेन मी. कारण निकोलिस पुरन कधीतरी चालतो कधीतरी नाही. सेम मिलरला आहे, पण मिलरने आत्ता चॅम्पियन्स ट्रॉफीला 100 मारली, त्याच्यामुळे आय कॅन सेल की ही कॅन गो गुड. पण एडन मार्क्रम इज समहाव थोडा ठीक, थोडा भारी असा गेला तो. सो ओव्हरऑल टीम इज गुड बट लॅक्स अ लॉट ऑफ थिंग्स. म्हणजे मला पर्सनली ती कम्प्लीट नाही वाटली टीम. आय थिंक लखनौ कांट क्वालिफाय फॉर दिस प्ले ऑफ फॉर दिस इयर. आय थिंक सो. सो आय वूड लाईक टू गिव्ह देम अ 7/10. आय मे बी रॉंग, मी माहीत नाही, आय एम नॉट शुअर ॲट ऑल की काय होईल काय माहीत. असं मी कन्फर्म नाही सांगू शकत त्यांच्याबद्दल की वेदर आयदर दे विल जस्ट आउट परफॉर्म ऑल द टीम्स किंवा खूप मेजर लॉस होईल त्यांना, असं मला वाटतं आहे. सो ओव्हरऑल होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून ओव्हरऑल तुमच्या पण कॉमेंट्स द्या. हाऊ इज द 11 कशी आहे मी केलेली, ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतं या सीझनमध्ये, तुम्ही काय रिस्पॉन्स देताय. सो ओव्हरऑल तुमचे काय थिंकिंग आहे कुठल्या टीमबद्दल, नॉट नेसेसरी लखनौ, कुठली असो, मुंबई असो, दिल्ली असो, कुठली पण. तुम्ही यू आर ओके विथ हे की हे असं होऊ शकतं, असं होऊ शकतं, मग इनपुट्स द्या. सो आय विल डू बेटर. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुमचे जे कोण क्रिकेट लवर्स आहेत, IPL लवर्स आहेत, त्यांना व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. लेट्स गो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.